भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये खेडेपार येथील सचिन धर्मासरे या शेतकऱ्यानं आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्याचं पीक घेतलेलं आहे आणि आपली आर्थिक प्रगती केली आहे। या शेतकऱ्यानं अर्ध्या एकरमध्ये काटवेल लागवड केलेली आहे आणि यामधून 3 महिन्यामध्ये 1 लाख रुपये उत्पन्न मिळाल्यामुळे धान शेतीपेक्षा ही शेती कधीही परवडणार असल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलंय। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। पाहूयात। भंडारा जिल्ह्याची ओळखच ही धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी धान घेतात असतात, मात्र धान शेतीमध्ये परवडत नाही म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकरी इतर पिकांकडे वळलेले आहेत। आपण पाहू शकतो की खेडेपार ह्या गावातील एका शेतकऱ्यांनी अर्ध्या एकरामध्येच काटवेल ची लागवड केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे। एकंदरीत त्यांच्याकडे 4 एकर शेती आणि त्या 4 एकर शेतीमध्ये विविध पिके ते घेत असतात आणि जवळपास धान शेतीमध्ये जेवढी मेहनत असते त्याच्या अर्धी मेहनत ह्या ठिकाणी आणि पैसाही कमी खर्च लागतो, मात्र 3 महिन्यामध्ये चांगलं उत्पादन मिळतो अशी त्यांचा समज आहे। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, त्यांना विचारूया काय सांगाल तुम्ही, आधी काय पीक लागवड करता आणि का बरं यांच्याकडे वळले या पिकाकडे? याचे उत्पादन फार कमी असले तरी याचे जे मार्केटमध्ये याचे भाव भरपूर प्रमाणात आहे। हे स्टार्टिंगला कमीत कमी 250-200 रुपये किलो याप्रमाणे ठोक भावमध्ये जाते। आता सध्या याचे भाव 120 ते 100 किलो ठोकाचे आहे। आम्ही निरनिराळे वांगे पीक, टमाटर, मिरची वगैरे आम्ही भाजीपाले हे पिके घेत असतो। इतर शेतकऱ्यांनी सुद्धा भाजीपाला पिकांकडे वळावं अशी अपेक्षा शेतकरी करू लागलेले आहेत। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।